खेळ करणं भरपूर गरजेचं आहे आणि तितक्या चांगल्या धावा मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच टीम वनिष्का फायटर आणि आदर्श सरपंच 11 या दोघांमध्ये. सरपंच 11 या टीमची फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमचे 12 मॅन पाठवायचे आहेत. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सेकंडला फलंदाज ज्यानं नवी मुंबईचा क्रिकेट आतापर्यंत भरपूर चांगलं खेळलंय तो शैलेश काळे आणि नॉन सेकंडला शैलेश असवले. दोन्ही टीमचे 12 मॅन हवेत ते लक्षात घ्या, नाही तर पाण्यालाच लक्षात घ्यायचं. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू कंपल्सरी. नेक्स्ट मॅच यशवंत वॉरियर्स आणि महादेव 11 दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचं. अधिक काटकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर त्यांच्यासोबत फाईट करेल यशवंत वॉरियर्स. बॉलर कोण आहे हो दादा? संकेत आहेत पण त्यांना नाव माहिती नाहीयेत. संकेत जाधव बॉलिंग मार्क वरती. काय झालं? संकेत जाधव बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये आलाय शैलेश काळेसाठी. शैलेश काळे ना नवी मुंबईचं क्रिकेट एवढं खेळलंय ज्यानं आतापर्यंत गोलंदाजाला धूळ झाले पाणी पाजले. आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळत आला आणि या क्रीडांगणावरती काय खेळ करेल. संकेत जाधव व्हाईट बॉल. पहिल्याच बॉल वरती वाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आजच्या दिवसामध्ये सर्व सामने कव्हर करत असताना. आडव्या बॅटनं शैलेश काळेचा धमाकेदार. खेळाडू भरपूर खाली लावायला लागतील, बॉल हरवतील आज, कारण शैलेश काळे असा खेळाडू आहे ना टप्प्यात आला ना कार्यक्रम नक्कीच होणार. आणि नक्कीच पहिल्याच बॉल वरती षटकार. आणि लाईनमन प्लीज या ठेवा. आयोजक कमिटी लक्षात घ्यायचं आहे, लाईनमन ठेवायची गरज आहे कारण शैलेश काळे आहे. बॉल फक्त बाहेर. शैलेश काळेच्या ताकद एवढी आहे ना फक्त बॉल ढगात, बाकी कुठे नाही पाहायला मिळणार. एवढे फटके चांगले त्या खेळाडू जवळ आहेत. टीम आदर्श सरफस 11 12 मॅन पाठवायचं प्लीज. आहेत पण त्यांना नाव माहिती नाहीयेत. अजून खेळाडू आहेत का? नाहीयेत. ओके. आणखीन एक त्याच दिशेनं शैलेश काळेचा हवाई सबर निघून जातोय. बिग 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 येतोय षटकार. लाईनमन ज्यांची मॅच नाही आहेत, जे कमिटी मध्ये आहेत, ज्या आयोजक आहेत, बॉल खेळाडूला आणायला लावू नका. धावल्यानंतर तेवढी ताकद खेळाडू मध्ये राहत नाही हे लक्षात घ्या. सचिन असवले जरा अधिक काटकर यांचा कॉल आहे, या जरा मुख्य व्यासपीठ दिशेनं. सचिन असवले माझा आवाज दादा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या लगेचच. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये का फटकेबाजी खेळाडूला बॉल आणायला लावू नका, कारण तेवढी ताकद मैदानाच्या आतमध्ये उभं राहिल्यानंतर त्याच्यामध्ये राहत नाही फिल्डिंग करण्यासाठी. यासाठी सांगतोय ज्याची मॅच झाली आहे त्यांनी सगळीकडे उभे राहावा. लॉंग ऑन लॉंग ऑफ सगळे कव्हर करायचं. लक्षात घ्या शैलेश काळे सारखा फलंदाज आहे. अजून अर्धशतक या पहिल्या मॅच मध्ये तर पाहायला मिळालं नाही. शैलेश काळेच्या माध्यमातून पाहायला मिळेल का या क्रीडांगणावरती? ही भूमी आहे, ही आपली जन्मभूमी, जे हक्काचं ग्राउंड, या हक्काचं व्यासपीठ. सर्व मान्यवर, सर्व ज्येष्ठ नागरिक, पाहुणे सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. एक गाव घेईल का रनआउटची अशी फालतू विकेट टाकून चालणार नाहीये. सिंगलच एक रन आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करणं भरपूर करणं गरजेचं आहे.
चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल. अंपायरचा कॉल. व्हाईट चेंडू, व्हाईट बॉल आहे. लक्ष ठेवायचं मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ करा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि बॅटला घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल निघून चालला फॉल्स सीमारेषेच्या बाहेर. फिल्डिंग करा. चौकार. धावा मिळतील 4. आल्या धावा 4. चौकार आलाय. काय एकच आहे. 4च धावा. एकच रन. ओके. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटनं ऑफ करायचा होता. व्यवस्थित कनेक्ट झाला नाही शैलेश काळेचा. एक सिंगलच मिळेल. अंपायर व्हाईट आहे. ओके. व्हाईट +1 या 2 धावा ऍड होतील. या 2 रन आहेत. नेक्स्ट मॅच महादेव 11 आणि त्यांच्यासोबत फाईट करेल यवन फायटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस उपस्थित राहायचं लक्षात घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन इथून मैदानाच्या आतमध्ये तितक्याच चांगला धावा करणं भरपूर गरजेचं असणार आहे. क्वालिटी क्रिकेट का असतो ना, क्रिकेटचं स्टँडर्ड का असतो ना, हे दाखवणं फार गरजेचं आहे मॅच मध्ये. आणि हेच ते क्रिकेट. गोलंदाज पुन्हा एकदा. हा बॉल आडवा बॅटला ऑफ करायचा होता. व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. बॉल निघून चालला. इथून डॉट बॉल. अंपायरचा कॉल. चांगलं क्रिकेट रंगत असताना हा बॉल जास्त बाहेर राहिला. खराब बॉल आहे. इथून व्हाईटच बॉल आहे. 19 धावा धाव फलकावरती पहिल्या ओव्हर. हा बॉल टप्पा पडल्यानंतर अंपायरचा कॉल. अंपायरचा डिसिजन जो काय असेल तो आम्ही लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचू. काय डिसिजन. व्हाईट बॉल. शेवटचा अंतिम बॉल. 20 धावा धाव फलकावरती आहेत. हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. इथून एक सिंगलच मिळेल. आणि बॅटरनं घाई केली नाही. एवढी लेझी क्रिकेट. कौतुक करेल त्या क्षेत्ररक्षकाचं. काय क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट झाला. बॅटर OUT आउट झाला. एवढा हलगर्जी क्रिकेट मध्ये करणार तर असंच असतं. आणि 20-29 स्कोर बोर्ड. पहिलं षटक संपलं. काय क्षेत्ररक्षण होतं. डायरेक्ट हिट झाला. अशी चुकी तुम्ही क्रिकेट मध्ये करू नका. एवढ्या स्लो. आणि त्यानंतर बॅटर बाद. नवीन बॅटर आला. अक्षय चव्हाण. चांगला खेळ करणं गरजेचं. मैदानाच्या आतमध्ये तितक्याच धावा. अक्षय चव्हाण नवीन बॅटर. बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज झालाय. अजय बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. चला फास्ट घ्या. भरपूर वेळ घेत आहे. अजय बॉलिंग मार्क वरती. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. लॉंग बॉल मध्ये रिकव्हर करत असताना बॉल सीमा पार येतोय. चौकार. 4 धावा आल्या. चांगला फटका खेळून काढला. आता इथून मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती चौकार आला. तितक्याच चांगल्या धावा. मैदानाच्या आतमध्ये 3 ठोकले होते. घाई केली.
आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. स्ट्राईक आता स्वतःजवळ शैलेश काळे ठेवेल, कारण त्याला माहिती आहे इथून स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. धावा कमी आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला, 24 झाला आणि त्यानंतर एक सिंगल म्हणजे 25, 25 धावा. 2 बॉलचा खेळ झाला. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. ओव्हर नंबर 2 फास्ट खेळायचा प्लीज, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल, इथून आल्या धावा आतापर्यंत बघायला गेलं तर 5, अजूनही 4 चेंडूचा काही शिल्लक. आता शैलेश काळेला जास्त स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा शैलेश काळेचा तडाखा. जेव्हा जेव्हा स्ट्राईकला तेव्हा तेव्हा बॉल सीमा पार येतो. लॉंग ऑफ बाउंड्री कव्हर करत असताना सीमा रेषा पार. उथुंग षटकार. क्वालिटी आहे, ब्रँड आहे, ताकद आहे, जिद्द आहे. सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. षटकार डीजे ठोको. पुढरी शेट फडके विघर 10-10 अगदी बैलगाडा क्षेत्रातलं एक मोठं नाव. आणि हा बॉल देखील सीमा पार येतोय शैलेश काळेचा बॅटमधून चौकार. डीजे VK. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आदित्य. 28 धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या ओव्हर मध्ये 28 आला. टोटल टीमच्या धावा 48 झाल्यात. आदित्य बिल्लारे ओव्हर नंबर 3, तिसरी ओव्हर आहे ना. भरपूर वेळ घेतात अंपायर, भरपूर टाइम घेतात. टीम मीटिंग घेऊ देऊ नका, कारण आतापर्यंत या मॅच चालू होऊन झाले 20 मिनिटं. 2च ओव्हर झाल्यात. टप्पा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिलाय. व्हाईट बॉल, अंपायरचा कॉल. 49 धाव फलकावरती हा व्हाईट बॉल आहे. चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. हा बॉल आडव्या बॅटनं खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल इथून मिळेल. सिंगल वरती समाधान. त्यांना माहिती आहे शैलेश काळेला जेवढ्या वेळ स्ट्राईक वरती ठेवणार ना तेवढ्या धावा जास्त येणार. 50 धावा धाव फलकावरती आहेत. एक बॉलचा खेळ झालाय. पहिला वाईट, त्यानंतर एक सिंगल म्हणजे एक बॉलचा खेळ झालाय. शैलेश काळेचा हा फसला, प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. आला इथून डॉट बॉल, म्हणजे 2 डॉट आले आतापर्यंत. 50 धावा. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शैलेश 6 बॉल आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी चुकी. आणखीन एक व्हाईट बॉल.
पहिला वाईटच आहे. त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर आणखीन एक वाईट. एक डॉट आला आणि त्यानंतर एक वाईट आला. 2 बॉल झालेत. शैलेश काळेचा ऑफ साईडला बेधडक कडक सीमा रेषा पार. लावा प्लीज, आमचं बोलून होऊ द्या. आम्हाला माहिती आहे तुम्हाला काही भरपूर आहे. मात्र धावसंख्या फलकावरती किती झाल्यात? वैयक्तिक किती वरती खेळतोय? 41. 9 बॉल 41 म्हणजे 9 धावा करायच्या. पहिले शैलेश काळेचा दरारा होतील का? पहिला अर्धशतक येईल का? जुळेवाडी प्रीमियर लीग 2026 हे भव्य आणि दिव्य आयोजन. 9 बॉल 41. त्याच्याकडे कला तेवढी. हॅलो हॅलो. हॅलो. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो हा बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अंपायरचा कॉल. व्हाईट बॉल. इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं. चांगल्या धावा इथून बनवाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही खेळताना मी नेहमी सांगत आलो इथून चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं. चांगला धावा. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं हा बॉल हवेमध्ये आहे. बॉल जाईल का सीमारेषेच्या बाहेर आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑप्शन मध्ये बॉल आमच्या व्यासपीठाला मानवंदन देत असताना सीमा रेषा पार. शैलेश काळेचा तडाखा षटकार. वैयक्तिक धावा झाल्या मैदानाच्या आतमध्ये 47. टीमच्या 64. हा बॉल आडवा बॅट आणि फिल्डिंग चांगली आहे. हो हो काय क्षेत्ररक्षण. पूर्णपणे आपलं शरीर जमिनीला झुकवलं आणि चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. काय फटके पाहिजे मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतोय. तितक्या चांगला धावा करणं गरजेचं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल डॉट मिस बॉल. त्यानंतर आला डॉट चेंडू. षटक क्रमांक संपलं इथून तिसरं. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 65. 65 धावा फलकावरती. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच महादेव 11 आणि टीम जयवंत फायटर दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचंय. चौदा धावा फक्त खर्च केल्या. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज वापरलाय. बॉलरचं नाव शिवम साळके. 12 चेंडूचा काही शिल्लक आहे. वैयक्तिक 47 वरती खेळत असताना आणि बॉल सीमा रेषा पार. शैलेश काळे इज ऑन फायर. एकदा बॅट वरती करायचे शैलेश काळे. या खेळाडूला आम्हाला माहिती होतं की या क्रीडांगणावरती ही मॅच गाजवणार, ही खेळपट्टी गाजवणार. ज्या मातीनं ज्याला आतापर्यंत भरपूर काय दिलंय. 50 धावेंचं इथून अर्धशतक. डीजे ठोको. बारा खेळला ना तर 100 देखील मारेल असं जरा मनामधून वाटतंय. येईल का 100? वैयक्तिक ठोकेल का 100 मैदानाच्या आतमध्ये? पहिला खेळाडू राहील या स्पर्धेतला. संघाची धावा धावफलकावरती आतापर्यंत 75 झालाय. मी म्हंटल की ते 90 प्लस धावा होतील. बॉल बाय बाय टाटा निघून जातोय. मस्तक पे दस्तक बिरकावून दिलाय शैलेश काळे.